कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माणिका तुम्ही आधी काय झालं? ते गुंड कोण होते ते पोलिसांना अजून नाही कळलंय. मला असून कुठे लागल? प्रीतम 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 सांग ते कसं सांग हा कुठे आता तू वाडी कोण होते ते लोक? अरे यार केवढं लागलंय तुला. राजीचे दादा केवढा रांगला यांना. प्रीतम ते गुंड तुम्हाला घेऊन गेले आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला. बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला फार काही लागलेलं नाही आहे. तिथे रक्त सांडलं होतं. हो ते माझं रक्त नव्हतं, ते मला वाचवणाऱ्याचं रक्त होतं. ते जर तो तिथे आला नसता तर मी तुमच्यासमोर जिवंत नसतो. कोणी वाचवलं तुला? सांगा ना. अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय बोलतेस तू बारू? त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. यांचं ड्रेसिंग मी आता केलेलं आहे. काही औषध लिहून दिल्यात ते घेऊन या तुम्ही. येतो मी. ठीक आहे. दादा, हरीशने स्वतःच्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवला. हरीश हरीश तिकडे कसं काय तू? हरीश तुला कसं कळलं? सर, ते गुंड प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन जात होते आणि नेमकं तेव्हाच मी तिथून पास होत होतो. प्रीतम सर आणि मी यांचा आवाज ऐकला. जसं त्यांनी प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन गेले ते तसं मी गाडीचा पाठलाग केला. सर, ते गुंड ना प्रीतम सरांना खूप टॉर्चर करत होते. कोण आहात तुम्ही? का आणि काय हवंय तुम्हाला? हे बघा, माझ्या आईला आणि दादाला जर कळलं ना तर जिवंत नाही राहणार तुम्ही. तो तुझ्या बायकोवर खूप प्रेम करतोय ना. हे बघ चूक करतोयस. हे बघ तू चूक करतोयस तू. शेवटी मी धाडस करून मध्ये पडलोच. हरीश, इथल्या एकालाही सोडणार नाही प्रीतम. मी हरीश यार, थँक्यू सो मच. तू नसतास तर काय झालं असतं? तू फक्त प्रीतमचा जीव वाचवून नाही, त्या किर्लोस्कर कुटुंबाला वाचवलं. थँक्यू सो मच. दादा, देवासारखे धावून आलात तुम्ही. तुम्ही जर आज वेळेत आला नसतात ना तर माझं प्रीतम मला कधीच मिळालं नसतं. मी तुमचे उपकार आयुष्यभर. ताई 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 काय करताय?
सॉरी, पण मी तुम्हाला तिथे ओळखलं नाही. ही प्रिया, प्रीतमची बायको. नमस्कार. आदित्य सर, बरं झालं प्रीतम सरांचं लग्न त्या दिशासोबत झालं नाही. ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या योग्य नव्हतीच. मला इथून गेल्यापासून प्रीतम सरांची काळजी वाटत होती. ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या आयुष्यात आली असती ना, तर प्रीतम सरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी गेल्यापासून खूप काही बदललंय. मला खरंच खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. हरीश, तू तू खरंच ओके आहेस? नाही तर आपण आत्ता हॉस्पिटलला. नाही, मी ओके सर. हरीश, आज तुझ्यामुळे प्रीतमचा जीव वाचला. तू संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबावरच उपकार केलेस. एक आई म्हणून मी या उपकारांची खरंच परतफेड नाही करू शकत. थँक्यू त्याबद्दल. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. त्या बदल्यात तुला हवं ते माग माझ्याकडे, मी देईन. पण ही अहिल्या देवी तू ह्या आधी केलेलं कृत्य सुद्धा विसरलेली नाहीये. आणि त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. तू बरोबर बोललास हरीश. इथे बदलल्यात गोष्टी. तू पारुशी लग्न न करता तिथून निघून गेलास. ती तुझ्या योग्य नाही एवढाच निरोप सोडून. याचा परिणाम पारूवर, तिच्या वडिलांवर म्हणजे मारुतीवर काय झाला असेल त्याचा तू जरा सुद्धा विचार नाही केलास ना. तू निघून गेल्यावर मारुतीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.